जालन्यातल्या अंतरवली सराटीमध्ये शेकडो मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एकवटलेले पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी अन्न पाणी आणि औषधाचाही त्याग केला आहे। एकीकडे जरांगेंचं उपोषण सुरू असतानाच दुसरीकडे याच उपोषणावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेवर टीका केली, तर त्यांना मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं। गाड्यांची तोडफोड करणे ह्याचं उत्तर जरांगेकडे आहे का? जरांगेच्या समर्थकांकडे आहे का? बस झालं, जरांगेला तातडीने अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा। ते कोणाचं घेत असतील, त्यांचं काय नाही। ते उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा घेतील की ह्या हल्ल्यामागे ते सुद्धा आहेत, त्यांचं काय नाही। त्याचं समर्थन करत नाहीत। आमचं आंदोलन शांततेत सुरू आहे, शांततेत सुरू राहणार आहे। सरकारने आरक्षणाचा मुद्दा तात्काळ निकाली काढावा, अन्यथा आपल्या पतीचं काही बरं वाईट झाल्यास याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशारा मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी दिला आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह रवी मुंडे, अंतरवली सराटी। सदावर्ते यांच्या क्रिस्टल टावर या इमारतीच्या बाहेर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनांची तोडफोड केली आहे। या प्रकरणी भोईवाडा पोलीस स्टेशनने अज्ञात 3 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मात्र या हल्ल्यामागे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना सदावर्तेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगेवर गंभीर आरोप केलेत। हीच का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या, असा सवाल करत जरांगेंचे लाड थांबवले नाही तर मीही उपोषण करेल, असा इशारा त्यांनी दिलाय। तसंच मनोज जरांगे यांना तातडीने अटक करण्याची मागणी सदावर्तेंनी केली, तर या तोडफोडीचं समर्थन करत नाही अशी प्रतिक्रिया जरांगेने दिली। तसं सदावर्ते काय आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे, त्यामुळे मी बोलणार नाही, असंही जरांगे म्हणालेत। दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चा या घटनेला समर्थन करत नाही। मात्र मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी असं म्हटलं आहे की जर ही घटना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे। आज घडलेल्या घटनेमध्ये शिवडी कोर्टामध्ये माने शिंदे या वकिलाने जवळपास यांच्या 18 वकिलांनी या घटनेचा पूर्ण कामकाज पाहिलं आणि आज या आरोपींना जामीन मिळालेला आहे। कॅमेरामन अजितसह सुरेश काटे, एबीपी माझा, मुंबई। तब्बल 5 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आलेत आणि साईबाबांच्या समाधीपुढे नतमस्तक झालेत। त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं। दुपारी 1 वाजेच्या सुमारास पंतप्रधान मोदींचं शिर्डी विमानतळावर आगमन झालं। त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। त्यानंतर मोदी यांच्या हस्ते शिर्डी माझे पंढरपूर ही आरतीही संपन्न झाली। त्यानंतर मोदींनी भूमिपूजन केलेल्या 110 कोटी रुपयांच्या वातानुकूलित दर्शन रांगेचं लोकार्पण पार पडलं। त्यानंतर मोदींनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचं जलपूजन करून कालव्याचं उद्घाटन केलं। धरणाला 4 कालवे असणारं राज्यातील हे एकमेव धरण आहे। त्यानंतर काकडी विमानतळाजवळच्या मैदानात पंतप्रधान मोदींची सभा पार पडली। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं उद्घाटन करण्यात आलं आणि 86 लाख शेतकऱ्यांना योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी असला तरी राज्यातील लोकसभेची अनेक गणितं या दौऱ्यावर अवलंबून असणार आहेत। कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, शिर्डी। शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल अजित पवारांच्या समोरच शिर्डीच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला। शिर्डी दौऱ्यातल्या आपल्या भाषणातून मोदींनी शरद पवारांवर जोरदार टीका केली। आपल्या शिर्डी दौऱ्यातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांना तीव्रार नमस्कार करून मराठीतून भाषणाची सुरुवात केली, तर दुसरीकडे यावेळी मोदींच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना मोदींनी महाराष्ट्रातील मोठे नेते शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी एवढ्या वर्षात काय केलं असा प्रश्न उपस्थित केला। महाराष्ट्र के एक वरिष्ठ नेता केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया? 7 साल में देश भर के किसानों से सिर्फ 3.5 लाख करोड़ रुपए का एमएसपी पर अनाज खरीदा।
अजित पवारांच्या समोरच मोदींनी शरद पवारांवर जोरदार टीका केल्यानंतर याचे आता काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, शिर्डी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. तर या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत. काही लोकांच्या पोटात दुखतंय ते जाऊ द्या, त्यांच्याकडे आम्हाला काय बघायचं नाही. ज्यांची पोटदुखी आहे त्यांच्यासाठी देखील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या राज्यात 700 ठिकाणी विनामूल्य सेवा करून टाकला है. महाराष्ट्र का 50% इलाका ये ड्राउट प्रोन है, ये अकालग्रस्त है, सूखाग्रस्त है, यहाँ बारिश नहीं होते, यहाँ पानी नहीं है. और इस इलाके को जब तक हम लोग वहाँ पानी नहीं पहुँचाएंगे, हम महाराष्ट्र में जो आत्महत्याओं का कलंक पिछले 50 वर्षों से लगा है उसको समाप्त नहीं कर पाएंगे. पाणी हे महत्वाचं आहे. ठिबकचा वापर करा, पाण्याची जेवढी बचत करता येईल तेवढी बचत करा, तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना ते पाणी मिळणार आहे. निळवंडे धरणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली असून मागील 9 वर्षामध्ये सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वासमुळे अहमदनगर जिल्हा हा योजना राबवण्यामध्ये अग्रेसर राहिला असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील बुंगळ, ABP माझा, शिर्डी, अहमदनगर. शिर्डीत साई चरणी नतमस्तक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचं जलपूजन करत कालव्यांचं लोकार्पण केलंय. धरणाला 4 कालवे असणारं हे राज्यातील एकमेव धरण आहे. तब्बल 53 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तयार झालेल्या निळवंडे धरणाच्या प्रकल्पामुळे नगर जिल्ह्यातील 5, नाशिकमधील सिन्नर असे मिळून 6 तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 1,70,200 एकर शेतजमीन यामुळे ओलिताखाली येईल. तर नगर जिल्ह्यातील 66,266 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. निळवंडे धरणाच्या उद्घाटनावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार आरोप केला आहे. धरण आणि कालवे कामं पूर्ण असूनही केवळ पंतप्रधानांच्या शोबाजीसाठी नागरिकांना या पाण्यापासून वंचित राहावं लागलं असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला आहे. कॅमेरा पर्सन मयूर बारगजेसह नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालं. ते 89 वर्षाचे होते. नवी मुंबईतील नेरूळ या ठिकाणी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांच्यावरती शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता नेरूळ या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकरांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. या वर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर म्हणजेच माईंचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यांनी बाबा महाराज सातारकर यांची प्राणज्योत मावळली. बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी 10वीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षापासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीतल्या कार्यक्रमातून बाबा महाराज सातारकरांना श्रद्धांजली वाहिली. वारकरी संप्रदायाचं वैभव हरपल्याची भावना यावेळी मोदींनी व्यक्त केली. कॅमेरामॅन अजित जाधवसह विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. मेरी माटी मेरा देश या योजनेअंतर्गत एका सर्वसामान्य भारतीयानं सुद्धा आपलं योगदान दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या मराठी मातीत जन्मलेला उमेश जाधव यांनी देशभरात जे जे जवान देशासाठी शहीद झाले आहेत, ज्यांनी आपलं बलिदान दिलंय, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अंगणातली माती एकत्र करून देशभरातला लाखो किलोमीटरचा प्रवास करून ते आज मुंबईत दाखल झालेले आहेत. फर्स्ट राष्ट्र प्रथम ही भावना घेऊन मी निघालेलो आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढे पण ॲम्युनिशन बॉक्सेस बघताय आहे, अमर जवानचं जो प्रतीक आहे तो एक रिस्पेक्ट आहे शहीदांसाठी. हा जो टेलिफोन तुम्ही बघता तर हा कारगिलमध्ये यूज झालेला आहे. हे DRDO साठी प्रत्येक गोष्ट त्या वीर जवानाच्या त्यांच्या स्मरणामध्ये केल्याने मी भारत का वीरला प्रमोट केलेला आहे. 180 शहीद परिवार वर्ल्ड वॉर 1 आपले मैसूर लँडचं, त्याच्याबरोबर वर्ल्ड वॉर 2, 1947, 71 वॉर, 62, 65 कारगिल, 26 अकराचे शहीद त्यांच्या घरामधून त्यांचा अंत्यसंस्कार जिथं झाला त्या वीर परिवार मला दिलेला आहे. आणि
ह्याचा मोटो हाच आहे की जन्मभूमी कर्मभूमी भारत की मिट्टी का सम्मान. सांगतो की हा माझा सम्मान नाहीये, हा त्या शहीदांचा, वीरांचा आणि मेन इन युनिफॉर्मचा सम्मान आहे. शहीदांचा सन्मान आहे आणि त्यासाठी यांनी जे उमेशजींनी कार्य केले त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण की एका सर्वसामान्य भारतीयानं जे जवान देशासाठी शहीद झाले आहेत त्यांना दिलेली ही एक अनोखी मानवंदना म्हणावी लागेल. कॅमेरामन अनुप रस्तोगी, सम्या राणे, एबीपी माझा, मुंबई. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेलं शेअर बाजारातलं पडझडीचं सत्र हे शुक्रवारी देखील कायम राहिलं. शुक्रवारी सेन्सेक्स 901 अंकांनी तर निफ्टी हा 265 अंकांनी कोसळला. अमेरिकन बॉन्ड यील्डमुळे व्याजदर अधिक काळ चढेच राहणार असल्यानं गुंतवणूकदार चिंतेत आहेत. परिणामी आशियाई बाजारातील पडझडीचे भारतीय शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळत आहेत. मागील 7 महिन्यातील भारतीय शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. गेले काही दिवस जे सातत्याने स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये तेजी दिसत होती, त्यामुळे त्याच्यात ओव्हरबॉट पोझिशन तयार झाली होती आणि त्यामुळे तिथे करेक्शन अपेक्षित होतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जिओपॉलिटिकल टेन्शन्स, म्हणजे रशिया युक्रेन वॉरपासून सुरुवात झालेलं टेन्शन सध्या इस्रायल हमास वॉरपर्यंत येऊन पोचले. ह्या प्रत्येक पडझडीचा आपण फायदा घेऊन एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून आपली इकॉनॉमी मला पॉझिटिव्ह वाटते. इस्रायलकडून सातत्यानं गाझापट्टीवर होत असलेल्या हल्ल्यामुळे मध्य पूर्व भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात देखील शेअर बाजारमधली ही पडझड कायम राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. देशातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग समृद्धी महामार्गाची आता खरी कमाई सुरू झाली आहे. गेल्या 9 महिन्यामध्ये या महामार्गाने कमाईचा 250 कोटीचा टप्पा पार केला. समृद्धी महामार्ग हा उद्घाटनापासून अपघातासाठी चर्चेत असतो, तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरून टोलच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पादनातही आता वाढ झाली आहे. दरम्यान गेल्या 9 महिन्यात समृद्धी महामार्गावरून जवळपास 50 लाख वाहनांनी प्रवास केला. त्यामुळे समृद्धी महामार्गावर टोलच्या माध्यमातून 9 महिन्यात 250 कोटीची कमाई झाली. 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना समृद्ध करणारा हा महामार्ग बांधण्यासाठी हजारो कोटीचा खर्च आला आहे. तर दुसरीकडे आर्थिक विकासाची गंगा डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पाची निर्मिती केल्याचं बोललं जात आहे. समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर एंट्री आणि एक्झिटनुसार कर आकारणी केली जाते. प्रति किलोमीटर 1 रुपया 71 पैसे इतकी कर आकारणी होत असते. यातनंच ही 250 कोटीची कमाई झाली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. गेल्या 8 दिवसामध्ये शेकडो कोल्हापूरकरांचा चावा या भटक्या कुत्र्यांनी घेतलाय. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळते. कोल्हापूरच्या विविध भागामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते. कोल्हापूरच्या CPR या शासकीय रुग्णालयात दररोज 80 ते 90 रुग्ण कुत्रा चावल्यानं उपचार घेण्यासाठी येत आहेत. गेल्या 2 दिवसांमध्ये याची आकडेवारी वाढली आहे. कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यांमध्ये लहान मुलांचा आणि वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातल्या प्रत्येक ठिकाणी भीतीचं वातावरण पाहायला मिळते. सध्या CPR मध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांची रांग पाहायला मिळते. CPR रुग्णालयामध्ये पुढचे 2 ते 3 महिने पुरेल इतकी लस उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये असलेल्या शासकीय रुग्णालयांमध्ये कुत्रा चावल्यानंतर लस मिळतं असे सांगण्यात येतं, मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीनं करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. चांदणी चौकातील जुना पूल स्फोट करून देखील पडला नाही आणि या नव्या पुलावरती अवघ्या काही दिवसांमध्येच भले मोठे खड्डे पडलेत. आणि हे खड्डे असे आहेत की थेट खालून जी वाहतूक होती आहे ती वाहतूक पाहायला मिळते आहे. अशा स्वरूपाचे हे खड्डे आहेत. NHAIच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारलं असता या ठिकाणी जे पुलाचे 2 सांधे किंवा 2 भाग किंवा 2 खांब एकमेकांना जोडले जातात त्याला एक्सपान्शन गर्डल म्हटलं जातं, तर ते अजून एकमेकांमध्ये व्यवस्थित बसलेले नाहीत आणि त्यामुळे हे खड्डे पडल्याचं NHAI कडून सांगण्यात आलंय. आणि हे खड्डे पडणं म्हणजे फारसं काही गंभीर नाही असा दावा देखील NHAI कडून करण्यात आलाय. लोकांना यामुळे मनामध्ये भीती निर्माण होत असेल तर नव भारताचं नवनिर्माण कसं होणार? कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.